श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तर बघा, हे जे आणलं होतं मी दिवा लावण्यासाठी, पण याच्यामध्ये कसं मोठा दिवा बसत नाही. मी बारका दिवा आणलाय तर खूप छान असं बसते. आता तुळशीपाशी दिवा लावायला नाही शेव होत, आणि थोडंसं पाठीमाग असं शेव नाही होत. तुळशी वृंदावन पण आणलं आणि तुळस लावली. आता त्या तुळशी त्यावर कुंडीमधले तुळशीचं कसं लग्न लावलं होतं, मग ती लग्न लावल्यानंतर ती तुळस ठेवत नाहीत म्हणत, दुसरी लावतात. मला पण नव्हतं माहिती, पण आता माहीत झालं. त्यामुळं मी दुसरी तुळस लावले, तुळशीला दिवा लावला. आणि वृंदावन कसं आहे कमेंट करून नक्की सांगा. तर आता 6 वाजलेत, 6 सव्वा 6 झालेत. ब्लाऊज शिवत होती, ब्लाऊज ठेवले अर्ध तसंच मशीनवर, आणि 6 सव्वा 6 म्हणजे 15 मिनिटांनं घड्याळ पुढं आहे, त्याच्यामुळं सव्वा 6 झालेत. आणि मला आता स्वामी चरित्र सारामृत वाचायचं आहे. चहा वगैरे सर्व काही झालं आहे, स्वयंपाक काही नाही झाला आणखीन. मी कसं अगोदर वाचन करून घेते आणि त्यानंतर मग मी ही करते बघा, स्वयंपाक करते. तर आता आज देवाला फुलं वगैरे काहीच नव्हते बघा. आज एकही फुल नव्हतं देवाला, तर अशीच देवपूजा केली होती. तर सर्वात अगोदर आता आज पारायणाचा 6वा दिवस आहे, तर पहिल्यांदा जप करून घ्यायचा आणि त्यानंतर मग परत पुन्हा तारक मंत्र म्हणायचं आणि मग स्वामीचरित्र सारामृत वाचन करायचं. तर आज बघा साखरेचा नैवेद्य दाखवला होता. आता जी काही स्वयंपाक करून तो नैवेद्य दाखवन. तर आजची माझी अशी देवपूजा होती. आज एकही फुल नव्हतं, न फुलं वाहताच आज स्वामी समर्थ महाराजांची सगळ्या देवांची पूजा करून घेतली. आज मंगळवार, आजचा वार. तर सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर मी करून घेते माझी सेवा, तुम्ही पण करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.